नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा टॅक्सबद्दल ज्याने भारताची अर्थव्यवस्थाच बदलून टाकली. हो, मी बोलतोय जीएसटी बद्दल. खरं तर हा एक असा बदल होता ज्याने देशातल्या व्यापाराचा आणि व्यवसायाचा चेहरा मोहराच बदलला. नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अच्छा, विचार करा, आपण जेव्हा दुकानातून काही विकत घेतो, शॉपिंग करतो, तेव्हा आपण नक्की कोणता टॅक्स भरतो? बरोबर, तो असतो जीएसटी, म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. पण हा जीएसटी म्हणजे नेमकं काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची गरजच का पडली? चला, आज हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. आता जीएसटी येण्याआधीची परिस्थिती कशी होती माहितीये? भारताची जी टॅक्स सिस्टम होती ना, ती म्हणजे एक मोठं चक्रव्यूह होतं, एक प्रकारचं कोडं, जे सोडवणं खूपच अवघड होतं. तुम्ही विचार करा, जीएसटीच्या आधी एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, वॅट, सेंट्रल सेल्स टॅक्स, जकात. अरे बापरे, किती कर होते! एक लांबलचक, गोंधळात टाकणारी यादी होती. आणि गंमत म्हणजे प्रत्येक राज्याचे आपले वेगळे नियम, वेगळे टॅक्स. त्यामुळे व्हायचं काय, तर एकाच वस्तूची किंमत महाराष्ट्रात वेगळी आणि कर्नाटकात वेगळी. म्हणजे बघा, हे सगळं एक प्रकारचं जाळं होतं, ज्यात व्यापारी अडकून पडायचे. देशभर बिझनेस करणं प्रचंड किचकट होऊन बसलं होतं. आणि म्हणूनच या सगळ्या सिस्टीमला सोपं करण्याची, सिम्प्लिफाय करण्याची खूप मोठी गरज होती. आणि मग ह्या सगळ्या गोंधळावर एक उपाय म्हणून समोर आला जीएसटी, ज्याची एकच सोपी संकल्पना होती: एक देश, एक कर. हे बघा, इथे किती फरक पडलाय ते लगेच लक्षात येईल. एका बाजूला करांची ती लांबलचक यादी आणि दुसऱ्या बाजूला फक्त एकच नाव, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. म्हणजे त्या सगळ्या जुन्या वेगवेगळ्या इनडायरेक्ट टॅक्सेसना हटवून त्यांची जागा फक्त एका जीएसटीने घेतली. किती सोपं झालं नाही का? यामागची जी मुख्य आयडिया होती ना, ती होती एक देश, एक कर, एक बाजार. याचा अर्थ काय? तर संपूर्ण भारताला एक सिंगल मार्केट बनवायचं, जिथे टॅक्सचे नियम सगळीकडे सेम असतील, कुठेही काहीही बदलणार नाही. आणि मग तो दिवस उजाडला, 1 जुलै 2017. याच दिवशी ही ऐतिहासिक कर प्रणाली संपूर्ण भारतात लागू झाली. बरं, हे सगळं तर ठीक आहे, पण जीएसटी नक्की काम कसं करतं? चला, आता हे जरा डिटेलमध्ये पाहूया. आपल्या भारतात ना ड्युअल जीएसटी मॉडेल वापरलं जातं. आता ड्युअल म्हणजे काय? सोप्पं आहे. याचा अर्थ कुठल्याही खरेदी विक्रीवर म्हणजे व्यवहारावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही एकाच वेळी टॅक्स लावतात. आणि याचमुळे जीएसटीचे 2 भाग पडतात. पहिला आहे सीजीएसटी, म्हणजे सेंट्रल जीएसटी. नावाप्रमाणेच हा पैसा जातो थेट केंद्र सरकारकडे. आणि दुसरा आहे एसजीएसटी, म्हणजे स्टेट जीएसटी. हा जातो त्या राज्य सरकारकडे. म्हणजे समजा महाराष्ट्रातच काहीतरी खरेदी विक्री झाली तर त्यावर सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्ही टॅक्स लागतील. आता या सगळ्या सिस्टमला पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट बनवण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याला एक खास ओळख क्रमांक दिला जातो. ह्याच क्रमांकाला म्हणतात GSTIN, म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. जो कोणी बिझनेस जीएसटीमध्ये रजिस्टर्ड आहे त्या प्रत्येकाला हा युनिक नंबर मिळतो. आणि हा GSTIN नंबर पण खूप इंटरेस्टिंग आहे. हा एक 15 अंकी अल्फान्यूमेरिक आयडी असतो. म्हणजे त्यात अक्षरं आणि आकडे दोन्ही असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात त्या बिझनेसचा पॅन नंबरसुद्धा जोडलेला असतो. यामुळे टॅक्स चोरीला आळा बसतो. आणि हो, ज्या बिझनेसचं वार्षिक टर्नओव्हर 20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी तर हा GSTIN नंबर घेणं कंपल्सरी आहे. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात आणि महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया. एक क्विक रिकॅप करूया. तर जीएसटी म्हणजे काय? तर हा एक सिंगल देशव्यापी इनडायरेक्ट टॅक्स आहे. याने वॅट, सर्व्हिस टॅक्स सारखे अनेक जुने टॅक्स संपवले. 1 जुलै 2017ला हा वन नेशन, वन टॅक्स, वन मार्केट या आयडियावर सुरू झाला.
याचे 2 भाग आहेत, CGST जो सेंटरला जातो आणि SGST जो स्टेटला जातो. आणि रजिस्टर्ड बिझनेसची ओळख होते त्यांच्या 15 अंकी GSTIN नंबरवरून. सोपं आहे की? बरं, हे सगळं ऐकल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच. GST आणण्यामागचा मुख्य उद्देश होता भारतात बिझनेस करणं सोपं करणं. तर GSTमुळे खरंच भारतात व्यवसाय करणं सोपं झालंय का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.